नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 18. मी शरयू. आईबाबांना घ्यायला स्टेशनवर जायचं आहे आणि इथे कामं संपत नाही आहे. काय करावे? मी वैतागले आता या कामाने. एकतर बाबांचा फोन असा आहे, कधी लागतो तर कधी लागतच नाही. मॅम, ही फाईल सरांनी तुम्हाला चेक करायला सांगितलेली आहे, अंकिता माझ्याजवळ येऊन म्हणाली. मी तिच्याकडे रोखून बघितले. सॉरी मॅम, सर बिझी आहेत, तर म्हणाले शरयू मॅमकडे जा. अंकिता खाली मान घालून म्हणाली. बरोबर आहे, तिची काय चूक? आम्ही दिलेला ऑर्डर फॉलो करते ती. ठीक आहे दे. फार चुका नाही केल्यास ना? मी तिच्याकडे बघत विचारले. नाही मॅम, प्रयत्न केला आहे परफेक्ट बनवण्याचा. ओके गुड. सीट. फाईल चेक करताना डोक्याचं दही झालं माझ्या. अंकिता, किती चुका? अगं लक्ष असतं की नाही तुझं कामात? मी वैतागत म्हणाले. सॉरी मॅम, ते जरा टेन्शनमध्ये. मी देते दुरुस्त करून. टेन्शन असलं तरी त्याचा परिणाम ऑफिसच्या कामावर होऊ द्यायचा नसतो. घे, एकदा नीट तपासून घे आणि नंतरच परत आण. मी आपला कॅम्प्युटर बंद केला आणि घाईघाईने निघाले. बाहेर निघणार अशात मॅनेजरने आवाज दिला. शरयू मॅम, हाफ डे घेऊन निघालात का? हो सर, जरा अर्जंट काम आहे. सासू सासऱ्यांना स्टेशनवर न्यायला जायचे आहे. तुम्ही का? मिस्टरांना पाठवायचे ना? त्याला वेळ नाही. मॅडम, तुम्हाला पण कामं आहेत. हे बघा. तो माझ्याकडे देण्यासाठी ठेवलेल्या फाईल्स दाखवत म्हणाला. सर, मी बॉसची परमिशन घेतलेली आहे. आता अर्जंट आहे. गाडी पोहोचेलच एवढ्यात. मी म्हणाले. ओके, सरांनी सुट्टी दिल्यावर मी काय बोलणार? पण हे सर्व उद्या कंप्लीट करून द्या म्हणजे झाले. ओके, चला बाय, निघते मी. 4 इथेच वाजले. स्टेशनवर पोहोचायला 40 मिनिटं तरी लागतील. आज मी गाडी चांगलीच पळवली. धावतच मी प्लॅटफॉर्मवर पोहोचले. मी गाडी खाली पार्क केली तेव्हाच गाडी निघून गेली होती. तेही 15 मिनिटे थांबून. आई चिडचिड करत असतील. मागच्या डब्यात बसले होते की पुढल्या? मागेच सांगितले तिकडेच जाते. मी आजूबाजूला बघत निघाले. यांना निदान समोर तरी येऊन राहायला काय होते? माझी पण चिडचिड होत आहे. जिथे उतरले तिथेच बसले आहेत दोघेजण. पण किती उशीर केलास ग शरयू? म्हटलं, विसरलीस की काय? माझ्या सासूबाई मला बघताच म्हणाल्या. विसरले नाही, कामं होती म्हणून सुट्टी मिळाली नाही लवकर. द्या ती बॅग माझ्याकडे. बाबांच्या हातातली बॅग मी घेत म्हणाले. काय काय भरून आणलं काय माहीत, किती जड आहे बॅग. एवढं काय आणलं ताई? फार जड वाटते बॅग. आणलं आता जे काही सुचलं ते. आपल्या शेतातली फळं आणि भाज्या आहेत. फळं ठीक आहे, पण भाज्या कशाला? अगं, इथल्या भाज्यांना काही चव नसते म्हणून आणली. तेवढेच 2 दिवस होईल, आई म्हणाल्या. किती हळू चालत आहेत त्या? वाद झालाय ना, त्यामुळे हालचाल मंदावली त्यांची. त्यांच्या पायाने हळू चालावं लागत होतं. त्यात हे ओझं कठीण आहे. हा अनुराग ना कधीच आणायला येत नाही आईबाबांना. मलाच यावे लागते प्रत्येक वेळी. कसं बसं पार्किंगमध्ये पोहोचलो. गाडीत बॅग ठेवली आणि हुश्य केले. इथून सरळ घरीच जाते. बाबांना फोन करते, शिवाला आणून द्या म्हणते घरी. दोघा व्याह्यांची भेट होईल. मी गाडीतूनच बाबांना फोन लावला. हॅलो मम्मी, आलेत का आजी आजोबा? शिवाने फोन उचलताच विचारले. हो आलेत. बाबांकडे फोन दे. अगं पण शिवा, मी ड्रायव्हिंग करते, मला वेळ नाही. दे ना बाबांकडे. मी जरा दटावत म्हणाले. तिने फोन बाबांकडे दिला. बोल शरयू, बाबा म्हणाले. बाबा, तुम्ही शिवाला घेऊन याल का घरी? मला खरंच वेळ नाही आता तिकडे यायला. ठीक आहे, मी आणून सोडतो तिला. आज सकाळपासून आजी आजोबांची वाट बघते. ते आहेत तोपर्यंत आमची आठवण काढणार नाही असं दिसतंय, बाबा हसत म्हणाले. आई बाबा गाडीत असल्यामुळे मी काही त्यांना उत्तर दिले नाही. चला बाबा, मी पोहोचते अर्ध्या तासात. तुम्ही या शिवाला घेऊन. मी बोलतच फोन ठेवून दिला. आई बाबा मागच्या सीटवर आरामात बसले होते. काय ग, कशी आहे शिवा? आमची आठवण काढते की नाही? आईने विचारले. भेटले की तिलाच विचारा.
किती दिवस झाले बघितले नाही. मला तर फार आठवण आलेली. यांना किती वेळा म्हणाले जाऊया, पण हे ऐकतील तर? त्यांना नाही आवडत इथले वातावरण. आईची तक्रार. आता आलीस ना, हवं तर कायमची राहा इथे. मी राहीन आपल्या गावी. एवढे दिवस साथ दिली, आता काय म्हातारपणी तुम्हाला सोडून राहू म्हणता? आई म्हणाल्या. मी कुठे म्हणतोय तुला सोडून राहा म्हणून. तुलाच जास्त आठवण येत असते तुझ्या मुलाची. त्याला तर आपल्यासाठी वेळच नसतो. ही आपली धावपळ करून येते न्यायला. पण त्याने वेळ काढल्याचे आठवतंय का कधी? बाबा म्हणाले. अहो कामं असतात त्याला, ते सोडून येईल का? आणि शरयू येते ना, आपल्याला वाऱ्यावर तर सोडत नाही. आई अनुरागची बाजू घेत म्हणाल्या. कितीही म्हटलं तरी आईला आपलं मुलगा प्रिय असतोच ना. पण त्याची जबाबदारी आहे ना आपल्याला न्यायला यायची. ही आपल्या हातातली कामं बाजूला सोडून येतेच की. एक दिवस तो ठेवू शकत नाही. आपण त्याला शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभं केलं म्हणून एवढ्या चांगल्या नोकरीवर लागलाय तो. याचे त्यालाही भान असायला हवे. बाबा अनुरागवर नाराज आहेत हे जाणवलं त्यांच्या शब्दातून. तो घरी आला की खडसावून सांगा त्याला, आई म्हणाल्या. तो काय लहान आहे त्याला खडसावून सांगायला? त्यापेक्षा आपण आपले गावीच बरे. आपल्या शिवण्याची आठवण येते म्हणून यावे लागते. यांना तर आजकाल गावी यायलाही वेळ नसतो. बाबा माझ्याकडे कटाक्ष टाकत म्हणाले. आरशातून मला स्पष्ट दिसत होते. बाबा मी वेळ काढते, पण अनुरागला वेळ नसल्यावर मी एकटी कशी येणार? प्रश्न माझ्या एकटीच्या येण्याचा नाहीच आहे. पण मी घरी नसले की अनुरागचं सगळंच गणित बिघडतं. एकतर त्याला स्वतःसाठीही वेळ नसतो, मग तसाच उपाशी झोपून जातो. म्हणून कुठे जाताना मला आधी त्यांचा विचार करावा लागतो. मला जमेल तसं माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तुझ्या बाबतीत कुठलीच तक्रार नाही बेटा आमची. खरं तर माझा अनुराग फार नशीबवान आहे. त्याला एवढे सांभाळून घेणारी बायको मिळाली. पण त्याला आपल्या कामातून वेळ मिळत नाही. आम्ही 4 दिवसांसाठी इथे येतो तरी आमची तक्रार आहे. पण तू मात्र कधीच आमच्याकडे त्याची तक्रार करत नाहीस. तुम्हाला तरी तो कुठे वेळ देतो? आपली शिवासुद्धा तिला पप्पांसोबत कुठे जायला मिळत नाही म्हणून हिरमोसलेली असते. तरी बरं तिच्या आजोबा तिच्या सगळ्या हौस पूर्ण करतात. चला निदान बाबांना तरी आमची बाजू माहीत आहे तर. बरोबर तर आहे त्यांचं. एवढ्या दिवसांनी आई बाबा येतात, पण त्यांच्यासाठी एक दिवसही काढत नाही अनुराग. त्यांच्याही काही अपेक्षा असतीलच की आपल्या मुलाकडून. फक्त पैसा दिलाय की मुलाची जबाबदारी संपते असं नाही. आणि ते तरी कुठे जास्त पैसे घेतात आमच्याकडून. झाल्या असतील माझ्या मुलाच्या तक्रारी करून तर शिवाला वाढदिवसाला काय भेट द्यायचे याचाही विचार करूया. आईला त्यांच्या मुलाबद्दल जास्त बोललेलं आवडलं नसेल कदाचित. शेवटी आईचं काळीच ते. तिलाच विचारूया ना तिला काय हवं ते. आणि आपण दोघे आलो तिच्यासाठी हे काय कमी भेट आहे? बाबा हसत म्हणाले. तुम्ही आणि भेट? आई तोंडाला पदर लावून हसत म्हणाल्या. हसू नकोस मला. बाबा रोखून आईकडे बघत म्हणाले. माझी एक नजर त्या दोघांवरच होती. दोघांमधलं बॉन्डिंग कळत होतं त्यावरून. एवढ्या वर्षाचा संसार झालाय त्यांचा, तरी अजूनही किती सुंदर बॉन्डिंग आहे त्यांची. माझ्या आईबाबांचीही तर अशीच आहे. किती समजून घेतात ते दोघे एकमेकांना. कुठलीही गोष्ट विचारविनिमय करून ठरवतात. अनुराग आणि माझ्यामध्येच का मिसिंग आहे हे सगळं? आमच्यामध्ये साधं बोलणं होत नाही. ह्या नजरेने एकमेकांना समजून घ्यायचा खेळ तर दूरच राहिला. मी आयुष्यात खूप गोष्टी मिस करत आहे का? विचारातच गाडी चालवत असताना समोरून एक कुत्रे आडवे गेले आणि मी गाडीला करकचून ब्रेक लावला. अगं हळू, बाबा म्हणाले. माझ्या छातीत धस्स झाले होते. बाबा ते कुत्रे आले होते समोर, पण मी आता हळू चालवते गाडी, असं म्हणत मी परत गाडी स्टार्ट केली. शिवा घरी आली तेव्हा आईबाबांचा चहा नाश्ता झाला होता. शिवा पळतच घरात आली आणि आजीच्या कुशीत शिरली. फार यायचे नाही तिचे आजी आजोबा, तरीही तिला फार लळा होता त्यांच्याबद्दल. माझे बाबा अनुरागच्या बाबांना नमस्कार करून त्याच्याजवळ बसले. व्याह्यांच्या छान गप्पा रंगल्या होत्या आणि शिवा कधी 2 आजोबांच्या मध्ये तर कधी आजीजवळ आणि कधी माझ्याजवळ घरभर हुंदडणे सुरू होते तिचे. नेहमी आम्ही घरी दोघीच असतो. आज घरात एवढी लोक दिसत असल्यामुळे तिचा आनंद काही औरच होता. 2 दिवसांवर आला होता शिवाचा वाढदिवस. तिच्यासाठी बाजारात जाऊन काय काय खरेदी करायची होती.
किती सारी कामं पडली होती, पण खरेदीसाठी कोणीतरी सोबतही लागणार होते. अनुरागला तर वेळ नसणारच आहे. अभिलाषाला नेऊ का सोबत? नाही, नको. ती जरा वेंधळीच आहे आणि तिच्यासोबत शॉपिंग करायला जाणे म्हणजे तिला घरी येऊन पिकअप करावे लागेल. त्यापेक्षा मी ऑफिसमधून येताना परस्पर खरेदी करून टाकेन. पण एकदा अनुरागला फोन करून सोबत येतेस का म्हणून विचारायला हवे. माझ्या एकटीच्या लेकीचा थोडाच वाढदिवस आहे. त्याची ही लाडकी लेक आहेच ना ती. आपल्या लेकीसाठी थोडा वेळ काढला तर फरक कुठे पडतो? काही नाही, उद्या त्याला फोन करून सोबत यायला सांगते. खूप दिवस झाले आम्ही सोबत शॉपिंगला किंवा फिरायला कुठेही गेलो नाही. तेवढाच आम्हा दोघांना एकमेकांसोबत वेळही घालवायला मिळेल. मी स्वयंपाक करताना विचार करत होते. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.